नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला तर मी आता घरी जातो. या माझा घरच्या जाण्याचा रस्ता आहे. एवढं तुम्ही बघू शकता, ते म्हणजे एवढं पाणी भरलं आहे ना. 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. म्हणजे हे वाहतं पाणी तेवढं बरं आहे, नाहीतर डायरेक्ट कमरे एवढं पाणी जमा होऊन जाईल. म्हणजे हे पावसाचं पाणी कमी आहे मित्रांनो, आपलं गटारीचंच पाणी जास्त आहे. हे बघा ना, म्हणजे किती गढूळ पाणी आहे त्याच्यामधनं मला चालत जायला लागतं, कारण की ऑप्शनच नाही आहे दुसरीकडनं कुठंच चालून म्हणजे चालत जाऊ शकत नाही. मला याच रस्त्याने चालत जायला लागतं. आता त्या हातामध्ये भाजीपाला वगैरे ते पण असतं सोबत. हे बघा, म्हणजे अशा जागेवरती असे पण लोक राहतात. म्हणजे विचार करा तुम्ही, आम्ही या परिस्थितीमध्ये आता या पावसाच्या दिवसात राहतोय मित्रांनो. आता मला पण माहिती आहे सगळीकडे भरपूर पाणी भरलं आहे, पण माझं हे नेहमीचा जो रस्ता आहे मित्रांनो, तर एवढं पाणी भरलेलं आहे. आणि जर एवढं पाऊस पण नसला ना तरी म्हणजे पाणी इकडे गटारीचं वाहतच राहतं मित्रांनो. हे बघा, समोर तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता, एवढी मोठी गटार आहे. आणि इथं आजूबाजूलाच मेडिकल आहेत, दुकान आहेत, सगळं आहे. म्हणजे अपूर्ण एकदम म्हणजे ही चाळ आहे आमच्या मित्रांनो, बरीच मोठी चाळ आहे. म्हणजे आपलं गाव बसेल एवढी मोठी चाळ आहे. चला तर आता तिकडे घरी जाऊया आपण. ते गायत्रीने ते पण वाट बघताय तिथं, कारण की फोन पण करतात. कारण की इकडे एवढा पाऊस वारा एवढं चालू आहे ना, म्हणजे विचारूच करू नका तुम्ही. अजून तर गावकडे पाणी सुद्धा येईल नाही अजून. आणि इकडे बघा, इकडे जोरदार पाऊस चालू आहे. आता म्हणजे कमी झाला आहे घरी जाईपर्यंत, तर कमी आहे पाऊस. नाहीतरी सकाळपासून तर एवढा पाऊस चालू आहे ना, म्हणजे विचारूच नका. या आपल्या गल्ल्या आहेत, या चाळीतल्या आपल्या गल्ल्या, म्हणजे विचारूच नका त्याच्याबद्दल, तर त्या गल्लींबद्दल. तर चला आता इथूनच आपल्याला परत लेफ्ट राईट असं करून करून आपल्याला घरी जायला लागतं. तरी सांगतो, नवीन माणसाला म्हणजे अजिबात समजणारच नाही रस्ता. हे बघा, हा काय रस्ता आहे का? बघा बरं, पूर्ण गटारी आहे मित्रांनो. हे जेवढ्या स्टाईल वगैरे ठेवल्या सगळ्या गटारी आहे त्या. चला आता आपल्याला इथूनच आता इथं सरळच जायचं आहे आपल्याला. ते दुकान वगैरे लागेल, त्या दुकानावरनं ते गायत्रीन ते पण असतील, वाट बघतच असणार ते. ते बघा, ही माझ्या घरची गॅलरी वरती जाण्यासाठी. आता इथूनच वरती जायचं. ते बघा, त्रिशू बघते मला. चला तर मित्रांनो, आता जाऊया वरती आपण. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. ते बघा, तुम्ही बघितलं आज या टायमाला तर खूप पाणी भरलंय मित्रांनो. खूप म्हणजे खूपच जास्त प्रमाणात पाणी भरलंय. हे बघा, ते कागद वगैरे तर लावला आहे तो. एवढी वारा आणि एवढा पाऊस आहे ना, म्हणजे प्रमाणच्या बाहेर. 5-6 दिवस झालेत. हा त्रिशू, हे वा, तू इयरफोन लावलेत? थंडी लागते त्रिशू तुला? हा, हेडफोन आहेत. हा, लॅपटॉप वरती लॅपटॉप चालवायचं त्याच्याने. आणि काय झालं, मम्मीच्या मोबाईलचं नेट संपलं त्रिशू? मग तूच संपवलं असेल ना? पावसाने संपवलं? नाही ना, तू दिवसभर मोबाईल बघत असशील ना, म्हणून संपला असेल. हे गायत्री, त्रिशूने मोबाईल बघितला का? नाही बघितला? मग झोपली होती का तू? हा, मम्मी जोडीमध्ये. आणि मम्मी तर बोलली की त्रिशू झोपलीच नाही म्हणे. झोपली होती तू जोडीमध्ये? मम्मी नाही झोपली होती? मग मम्मी पण झोपली होती. दुपारी काय खाल्लं त्रिशू तू? मम्मी नाही झोपली होती? मग तू सांगायच्या ना, मम्मी तू पण झोपून घे. मम्मी मोबाईल बघत राहते. मग सांगायचं जास्त मोबाईल नाही बघायचं, डोळे खराब होतात त्याच्याने. ठीक आहे? हा, काय होतात ना? हा, मग डॉक्टरकडे जायला लागतं. हा, कुठल्या म्हातारीला? ती मला काय घ्यायला येईल? मला, मी काय केलं? मी काय चुकी केली मला पकडून घेऊन जाईल तर? हा, पावसाने भिजले? आता मग ऑफिसला गेलो होतो त्रिशू, तर पावसामध्ये भिजणारच आहे ना. हा, गायत्री, ओ बापरे, तू तर आरामात थांबली. हा, जेवण वगैरे बनव ना. बनवते ना. ते बघ त्रिशू काय सांगते, मम्मी नुसती मोबाईल बघते म्हणे दिवसभर. तेच काम सांगते ना ती. हा? तिला मोबाईल दिला का तेच सांगणार, तिला कारण काय सांगते. हा काय? ते बघ ना, आरामात झोपवलेली. एवढा पाऊस सगळं ते एकटं साफ करत बसलेली ती, बाहेरची लादी ते सगळं. एवढा पाऊस होता? झोपलो मग. गायत्री, मी पण आत्ताच व्हिडिओ मध्ये दाखवलं मी. तिकडे गल्लीमध्ये एवढं पाणी भरलंय ना, चालायला सुद्धा जागा नाही. म्हणजे आपलं पावसाचं पाणी कमी, ते गटाराच जास्त पाणी दिसतंय गायत्री.
पाणी किती माहितीये का, किती म्हणजे वेगळंच वाटतं तिथं चालायला, पण आता मजबुरी आहे. पाणी खाली जातं तिथं गटारीमध्ये जमा होतं म्हणजे तेच पाणी वरती फेकलं तेच पाणी वरती फेकलं. गायत्री मग आपण एवढे पैसे भरून पण अशा एरियामध्ये राहतो, म्हणजे इकडे एवढा कस काय भाव आहे यार. आपण जर ना तिकडे वसई विरार साईडला पण गेलो ना, 1 RK आपल्याला ना, एरिया बोलतात ना. अरे कसली फिल्म सिटी गायत्री, ते हिरो लोक त्यांच्या जागेवरती मस्त आहेत ते, आणि आपण अशा गटारींमध्ये राहतोय. सगळं 5,000 वरतीच आहे. हा म्हणजे मित्रांनो, इथं तुम्हाला ना पडणारच नाही. 4-5 हजार मध्ये असं रेंट तुम्हाला दिसणारच नाही. 8,000, 10,000, 12,000 असंच रेंट आहे. जेवढा माझा रूम आहे ना, तुम्ही आता बघितलाच ना रूम, म्हणजे याच्या आधी पण व्हिडिओ मध्ये बघितलाच आहे माझा रूम. त्या रूम मध्येच म्हणजे आता माझं भाडं 7,000 जातं. त्याच्यामध्ये लाईट बिल, पाणी बिल वेगळं, ते बरोबर मला 8-8,500 पर्यंत जातं. आणि मीच जर तिकडे वसई, विरार, नालासोपारा किंवा कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या साईडला जर गेलो मी, तर मला 8,000 मध्ये 1 RK तरी भेटूनच जाईल बिल्डिंग मध्ये. बरोबर की नाही गायत्री? राहतात तिकडे कल्याण त्या साईडला. हा? कल्याण साईडला त्या साईडला हा, कल्याण साईडला राहतात ना यार. तेच बघू आपण 1-2 वर्ष इथं काढून घेऊ गायत्री. दरवाजा उघडला पाणी, ते विंडो उघडली पाणी, विंडो बंद पण पाणी घरात. अरे किती किती दिवस झाले पाऊस चालू आहे. आता 8-15 दिवस झाले. मग कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो, म्हणजे ना असं उघडा ना नावच नाही लिहिरा ना, म्हणजे इतका जोरदार पाणी चालू आहे. आणि तुम्ही जर आपला धुळे, जळगाव, चाळीसगाव, चोपडा त्या साईडला जाशात तर अजून तर पाणी ना थेंब नाहीये. हा, तिकडे अजून धुळे, जळगाव साईडला पाऊस नाही गायत्री. नाहीये निजामपूरला, नामकणला मग ना, आणि आपल्या निजामपूर जाताना ते काय बोलतात त्याले, लांबकानी, बोरीस, बोरजड त्या साईडला अजून पाऊस सुद्धा नाही गायत्री. आणि इकडे बघ ना, एवढं जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो, म्हणजे त्या गल्लींमध्ये यायला मला असं कसं तरी वाटतं, पण आता एकदम मजबुरीने यायला लागतं. माहितीये का, तुम्ही बघितलंच ना ते पाणी वगैरे, ते बघितलंच ना. अरे गुडघ्याने एवढं पाणी आहे गायत्री, ते चालायला सुद्धा होत नाही. आणि नशीब म्हणजे पाणी असं वाहतं पाणी आहे, ते वाहत जात राहतं. ते जर जमा झाला असता ना, डायरेक्ट डोक्या एवढं पाणी राहिलं असतं तिथं, अख्खा घरांमध्ये पाणी घुसलं असतं तिथं. बेकार काम आहे डायरेक्ट. जाऊ दे, आपण असं करू. मस्त पोहे बनवलं हा, रविवारी सकाळी. आता काही भाजी वगैरे बनवत. काय पाहिजे बनव ना, पाटोड्या बिटोड्या बनाय टाक ना. हा, मग तुम्ही बनवा ना. मी भाकरी आणि भात बनवून ठेवलाय. तू भाकरी बनवून ठेवल्यात? अच्छा, ज्वारीच्या भाकरी. हा ठीक आहे, बनव ना मग. तुला काय करायचं ते बनव ना मग. का तुला अजून टाइम आहे? नाही, टाइम. पाणी चालू करते, पाणी भरले. पण ते पाणी चालू करायला असेल तिकडे पण पाणी भरलं असेल ना. तेव्हा मित्रांनो, वरचा त्या पत्र्यांवरचा पण कागद उडाला वाटतं. ते बघा पूर्ण पाणी पण यायला लागलं इकडे. इकडे पण येतंय का? हा, हे बघा इकडे, ते बघा तिकडे पण पूर्ण पाणी येतंय. आणि परत तिकडे ते बघा, तिकडे पण पूर्ण पाणी येतंय. ते बघा तिकडे पण पाणी, इकडे पण पाणी. म्हणजे बघा, कागद टाकला आहे तरी पाणी येतच आहे. हा ना यार, पाणी एवढं गायत्री, एवढा पाऊस म्हणजे विचार करायचा गोष्ट आहे ना यार. आपण एवढं भाडं भरतोय. हा, थोड्या चांगल्या आता आपले बरेच सबस्क्रायबर आहेत मित्रांनो, मला कमेंट्स करतात की तुम्ही या वसई, विरार, नालासोपारा या साईडला राहायला या. पण तिकडे पण पाणी भरलंय ना काहीतरी, नालासोपारा त्या साईडला. मग नालासोपारा साईडला तर ट्रेन सुद्धा बंद माहितीये तिकडे. नाही हा, मग तेच ना. नको तिकडे नको जाऊया आपण ना, कल्याण साईडला राहायला जाऊया काहीतरी. 1-2 वर्ष इथं काढून घेऊ आपण, मग कल्याण साईडला राहायला जाऊ. कारण की माझ्या ऑफिसमध्ये पण ना बरेच कल्याण वगैरे त्या साईडने येतात, डोंबिवली, ठाणे. हे बघ गायत्री, मला त्रास होईल पण तुम्ही तरी आरामात राहणार घरात. अरे बिल्डिंगाचा म्हणजे आपण चांगली बिल्डिंग बघून घेऊया ना. 9,000 भाडं देऊ लागल्यास 1 RK का भेटला ना. मित्रांनो, कल्याण साईडला बघा किती रेंट आहे सांगा. म्हणजे अजून नाही येणार आहेत, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच विचार करायचा आहे आम्हाला. आमचा एरिया बघितला ना तुम्ही कसा आहे, म्हणजे आम्ही एवढं भाडं भरतोय तरी आम्हाला अशा एरियामध्ये राहायला लागतंय. नको तिकडे नको, मग तिकडे 10,000 भाडं आहे काहीतरी. मग 10,000 तिथं भाडं देण्यापेक्षा आपल्याला 1 RK तरी भेटेल कल्याण साईडला. हा, कल्याण साईडला 10,000 मध्ये 1 RK भेटून जाईल ना. मग 2 पाहुणे येणारे असतात गायत्री, थोडं चांगलं तर वाटायला पाहिजे. बरोबर. नाही पण आपल्याला आपल्याला आता इथं राहायचंच नाही. आपण नाही कल्याण पण चांगले गायत्री, तिकडे पण चांगलं डेव्हलप झालंय. कल्याणवर ना तुला सुरत पण जाता येईल तिकडे. मग सुरत जाता येईल ना. नाही आता नाही, आता पाऊस वगैरे जाऊ दे, पण पुढच्या वर्षी आपण कल्याणला शिफ्ट होऊन जाऊ. कारण की नाही बरोबर ना काहीतरी 2 पाहुणे येतात, ते पण नाव ठेवतील ना, बघ बाबा एवढे पैसे खर्च करून राहतात आणि कशा एरियामध्ये राहतात. हा, वरती पाणीच नाही, मग तोच प्रॉब्लेम आहे ना. जाऊ दे, सोड.
तिकडे राहायचं तिकडे तसे झालं होतं. पाणीच नाही जायचं, सगळं पाणी वरती यायचं तिकडे. हा तेच ना. ठीक आहे, बघू आता काय होतं काय नाही. आता बघ सर्वचकडे प्रॉब्लेम आहे, पाऊसच एवढा जोरदार चालू आहे तर सगळीचकडे पाणी तिकडे भरलंय. सगळं ट्रेनचाच प्रवास होईल ना. हा तिकडे मला लोकलचा, मी जर कल्याणवरनं ना एवढे मला आता 9ची ड्युटी आहे ना, मला सकाळी 7 वाजता निघायला लागेल कल्याणवरनं. मग कल्याणवर हा ते सर किती वाजता निघतात तिकडनं? ते 7ला निघतात. हा. हा म्हणजे 7ची ट्रेन पकडतात, ते स्लो ट्रेन पकडतात. इथं मग ऑफिस पर्यंत ते 8:45 पर्यंत पोहोचून जातात ते आपल्या याला काय अंधेरीला पोहोचून जातात ते. मग तिथून लोकलने यायचं घाटकोपरपर्यंत, घाटकोपरवरनं मग परत मेट्रो पकडायची. ते परवडतं काहीतरी. इथं पण चालायला किती लागणार म्हणजे नाही. एकच ट्रेन असते का तिकडनं? हा एकच ट्रेन असते ना. घाटकोपर. हा घाटकोपरपर्यंत एक ट्रेन असते, मग तिथून डायरेक्ट मेट्रोने यायचं. बघू आपण पुढच्या वर्षी नक्की विचार करू. अजून तर काय स्वतःचं घरचं काय आपण विचार नाही करू शकत आणि घेऊ पण शकत नाही. काहीतरी स्वतःचं घर म्हणजे शक्यच नाहीये मुंबईमध्ये तरी, बरोबर की नाही. त्यापेक्षा सुरत, कोठे बडोदा त्या साईडला घेतलेलं परवडेल. पण मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे शक्यच नाही. आपल्यासारखा सामान्य लोकांचं तरी शक्य नाहीये. बाकी ते बिझनेसमॅन लोक घेऊ शकतात. जाऊ दे बघू. खूप जाऊ दे, आपल्या पाठोड्या वाटते की नाही ना. पाटोड्या बनायला नाही का डुबुकड्या. हा? मला नाही आवडत ते. ते पाठोड्या मस्त लाटलेल्या असतात तर मग शिजून जातात. ठीक आहे, बनव मग पाटोड्याच बनव मग. ते कच्च्या कच्च्या लागतात. कच्च्या लागतात. त्यात भजीची आमटी बनवते. हा चल भजींचे. भज्या बनवून दे, हा. त्याच्यात टाकून दे. हा ठीक आहे, चालेल. बनव मग भजींची आमटी बनव. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.